कोल्हापुरात शिवसेनेचं राष्ट्रीय महाअधिवेशन होणार आहे। शिवसेनेचे आमदार खासदारांसह जिल्हा प्रमुख यासाठी उपस्थित असतील। तर महासैनिक दरबार हॉलच्या परिसरामध्ये हे अधिवेशन होणार आहे। मुख्यमंत्री शिंदेही यासाठी उपस्थित असतील आणि त्यामुळे आज नेमकं कसं चित्र असेल ते बघावं लागेल। तर याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलच्या मैदानावरती आजपासून पुढील 2 दिवस शिवसेनेचं महाअधिवेशन आहे ते पार पडणार आहे। सध्या आपण आहोत याच मैदानावरती आणि इथली मी दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी भले मोठे कटआउट्स आहेत ते उभारण्यात आलेले आहे। यामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, आनंद दिघे असतील आणि श्रीरामाचं देखील पोस्टर जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। साधारणतः सकाळी 10:30 वाजता मुख्यमंत्री या ठिकाणी येतील आणि या महाअधिवेशनाचं उद्घाटन होईल। तत्पूर्वी खरं तर पोलिसांनी खूप मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे। स्वतः या ठिकाणी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी पाहणी करताना दिसून येत आहेत। एकूणच जर पाहिलं तर या महाअधिवेशनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं शिवसेनेचे मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, शिवाय जिल्हा प्रमुख आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। या सर्वांसाठी जी बैठक व्यवस्था आहे ती या ठिकाणी खरं तर करण्यात आलेली आहे। मोठा डोम उभारण्यात आलेला आहे आणि अगदी लक्झरीस व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसून आलेलं आहे। आजपासून 2 दिवस हे अधिवेशन चालणार आहेत आणि राज्यभरातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत ते या अधिवेशनासाठी आता कोल्हापुरात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। एकूण जर पाहिलं तर या अधिवेशनामध्ये संघटनात्मक बांधणीकडे मोठ्या प्रमाणावरती लक्ष दिलं जाणार आहे। शिवाय आगामी लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवरती देखील यामध्ये चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।